तर गौरींच्या विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी मी रेडी झाली आणि मग मी आद्याला रेडी करायला लागली. पण तिचा रेडी व्हायचा मूडच नव्हता, कारण बऱ्याच दिवसांपासून तिला बरं वाटत नव्हतं आणि मलासुद्धा बरं वाटत नव्हतं. खूप दिवसांनी मस्त अशी रेडी झाली होती मी. सो मी विचार केला की फोटोज काढूयात. सो इकडे आजोबा माझे फोटो काढत बसले होते आणि माझा लुक कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा. थोड्या वेळानंतर आम्ही विसर्जनासाठी निघालो आणि जाता आता गौरीने आमच्या संपूर्ण घराचा निरोप घेतला आणि निघता निघता इकडे आद्या झोपली. सो आम्ही तिला विसर्जनाला नेलंच नाही. तर गौरी घरातून निघाल्या आणि मग सगळ्यात आधी आमचा मुक्काम होता शाळेजवळ आणि मंदिराजवळ. सो आम्ही तिकडे थांबलो. सगळ्या बायकांनी मिळून डान्स वगैरे केला आणि आमच्या इकडे 5 दिवसांच्या गणपतींचं आणि गौरींचं एकत्र विसर्जन होतं. सो हे 5 दिवस कसे निघून गेले पटापट पत्ताच लागला नाही काही. नंतर आम्ही गणपती घाटावर पोहोचलो. गणपतींची आणि गौरींची शेवटची आरती घेतली आणि तुम्ही बघू शकता गाईज, विसर्जनाच्या वेळी एवढा मस्त वातावरण झाला होता ना, खूपच सुंदर. आणि या आहेत आमच्या स्वीट आत्या. त्यानंतर मी गौरीचं शेवटचं दर्शन घेतलं आणि इकडे मी हातात पात्र्या घेतल्या होत्या, कारण आम्हाला पात्र्यांचं सुद्धा विसर्जन करायचं होतं. मग आम्ही सगळ्यांनी गौरीसोबत मस्त फोटोज वगैरे काढले, फॅमिली फोटोज वगैरे. आणि गौरी आणि पात्र्या आता विसर्जनासाठी निघाल्या. इकडे गौरीला विसर्जित केलं आणि इकडे मी आणि काकींनी पात्रांना विसर्जित केलं. मग त्याच्यानंतर आम्ही आलो घरी आम्ही मंचुरियन वगैरे बनवायला घेतले होते आणि एकीकडे मी एअर फ्रायरमध्ये फ्रेंच फ्राईज बनवले.